केलेलं आहे. ते म्हणतात इतक्या आसावलेल्या होत्या गवळणी भगवान कृष्णाची वाट पाहण्यासाठी का काहींचे लग्न झाले होते, काही गवळणीचे काही झालेले नव्हते. खरं म्हणजे काय झालं की वृंदावनामध्ये नंदबाबा मोठे उदार हृदयाचे व्यक्तिमत्व, सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व. रोज संध्याकाळी हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या मनात, कारण ते गोलक वृंदावन, त्या गवळी मंडळी यायची गप्पा करण्यासाठी गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये मग श्रीकंठ मधुकंठ असे गायक त्या ठिकाणी गायन करायचे, भगवान कृष्णांची गीतं गायचे. आणि त्याच्यामध्ये मोठं सुंदर एकमेकांचं देवाणघेवाण यायची, आदर सत्कार व्हायचा. आणि मग ते झाल्यानंतर रोज संध्याकाळी मंडळी आपापल्या घरी जायची. आणि मग एखादा 2 गवळी पाठीमागे राहायचा. नंदबाबा जवळ हळूच येणार, नंदबाबाच्या मांडीला हात लावणार, बाबा क्यों रे पीछे रह गया, अरे बाबा छोरी भई है, म्हणजे मला पोर झाली. हाँ मग काय क्या हो गया, अच्छा हो गया ना, एक बेटी धनाची बेटी, बरं झालं. नाही आपकी बहू बनेगी, अच्छा मेरी बहू बनेगी, चलो कोई बात नाही. सगळ्यांच्या मुलींना होकार दिला नंदबाबांनी, एवढे उदार. आणि त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की आमच्या पुरी त्या कृष्णाने पत्नी होणारे नंदबाबाला सून द्यायची. त्यामुळे ह्या मुली घरात पाणी आणताना पाणी सांडलं कुठं काय तर त्यांच्या आया म्हणणार, अगं मोठ्याची सून होणार आहे, जरा ठीकठाक करायचं. हा समजत नाही का तुला, हांडा कसा न्यायचा, काय कसा, मोठ्याची सून होणार आहे, तुला काही वाटलं पाहिजे ना, नंदबाबाची सून व्हायचं तुला. त्यामुळे एक गवळण तिला सांगायची, तिला सांगायची नाही, पण सगळ्यांना माहिती होतं माझं ठरलेलं कोणत्याशी, कृष्णाची. त्यामुळे साऱ्या गवळणी ज्या आहेत भगवान कृष्णाच्या पत्नी म्हणून. आता काहींची लग्न झाली, काहींची नव्हती झाली. तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलंय, भरला उलांडून रीता करी घट, बोला तानाजी, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झड झडा उसंतोनी वाट, पाहे पळतोनी उभा तोची निट, चाळा लावी एला गोप गोपीनाथे, चाळा लावी एला गोप गोपीनाथे. हो महाराज म्हणतात भरला उलंडून रीता करी घट, बुद्धिमानाला समजेल. कोणाला कळलं, कोणाला कळलं नाही. सांग बरं उभी राहून.